नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अश्विनी होममेकर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण मस्त असं गावरान पद्धतीचं खारं वांग बनवणार आहोत। खूप छान होतं हे वांग, खायलाही अप्रतिम लागतं। चला तर मग पाहूयात। या ठिकाणी मी बघा असे मीडियम साईजचे वांगे घेतलेत। काट्याचे वांगे घ्यायचेत आपल्याला, काटेरी वांगे हवेत। काटेरी जी वांगे असतात ते चवीलाही खूप छान असतात। इथे मी आता देठ काढून घेते। देठ थोडासा जास्त ठेवायचा, उगीच थोडासा काढलाय मी। आणि अशा पद्धतीने आपल्याला काटे काढून घ्यायचेत सुरीच्या साहाय्याने। मस्त काटेरी वांगे चवीलाही खूप छान लागतात। देठ पण आपल्याला जास्त ठेवायचं आहे। देठ असला की वांग्याला चवही खूप छान येते। अशा पद्धतीने सर्व काटे काढून घेतलेत मी वांग्याचे आणि देठही काढून घेतलाय। आता आपण अशा पद्धतीने वांग चिरून घेणार आहोत। याचे 4 भाग करून घ्यायचे आणि वांग चिरलेलं आहे ते पाण्यामध्ये घालून ठेवायचे, जेणेकरून वांग आपलं काळं पडणार नाही। जे किडलेलं वांग आहे ते चेक करून आपण बाजूला काढणार आहोत। अशा पद्धतीने वांगे चिरून घेतले की एखादं किडलेलं वांगही आपल्याला दिसतं लगेच। याला आता आपण पाण्यामध्ये ठेवणार आहोत। आता आपण मसाला करून घेऊयात। इथे मी खोबरं घेतले, सुकं खोबरं, छोटा 1 चमचा जिरे, भरपूर असं लसूण, 3 ते 4 हिरवे मिरची, कोथिंबीर घेतली आहे आणि शेंगदाणे घेतलेत, भाजलेले मूठभर शेंगदाणे। आता सर्वात आधी आता मी खोबरं, लसूण, हिरवी मिरची, जिरे आणि कोथिंबीर बारीक करून घ्यायची आता आपल्याला मिक्सरला। आता मी शेंगदाणे बारीक करते, भाजलेले शेंगदाणे आहेत, त्याचा कूट करून घेतलाय। आता यामध्ये आपण गरम मसाला घालायचा आहे थोडासा, अर्धा चमचा, आणि हळद। हा गरम मसाला मी घरीच बनवला आहे, त्यामध्ये मी धनेही घातले आहेत, त्यामुळे धनापूड मी एक्स्ट्रा दुसरी घालत नाहीये। चवीनुसार मीठ घालायचे आणि थोडंसं पाणी घालायचं, खूप जास्त नाही पाणी घालायचं। आणि अशा पद्धतीने जे आपण सारण बनवलं होतं मसाला, ते ओलं करून घ्यायचे आणि असे वांगे भरून घ्यायचेत आपल्याला। खूप मस्त लागतं चवीला, तर अप्रतिम लागतं हे खारं वांग। गावरान पद्धतीने आपण हे वांग बनवणार आहोत। बरेच जण यामध्ये थोडंसं तीळही भाजून घालतात, एखादा चमचा जर तुम्हाला आवडत असेल तर तेही तुम्ही घालू शकता खोबरं बारीक करताना तीळ। मस्त वांगे भरून घेतलेत आता मी। गॅसवरती कढई ठेवून तेल घातले 2 ते 3 चमचे। जिरे मोहरी घालायची आपल्याला फोडणीला आणि थोडासा कढीपत्ता घालायचा आहे। जे आपण वाटण केलं होतं, वांगे भरून थोडंसं वाटण शिल्लक राहिलं होतं माझा मसाला, तो आपण आता ह्या तेलामध्ये परतून घेणार आहोत। मस्त असं तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे। आणि आता यामध्ये जे भरलेले वांगे आहेत आपण ते घालून घ्यायचेत। मस्त असं तेलामध्ये 2 ते 3 मिनिटं बारीक गॅसवरती आपल्याला हे वांग भाजून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटं वांग भाजून झालं की बघा वांग्याचा कलरही खूप छान चेंज होतो, मस्त कलर येतो। आता 1-2 मिनिटं बारीक गॅसवरती आपल्याला हे वांग वाफेवरच असं शिजवून घ्यायचं थोडंसं। 2 ते 3 मिनिटं मी झाकून ठेवलं होतं। अशा पद्धतीने बघा मस्त असा वासही येतो खूप छान भाजीचा। आता छान असं मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालते, ज्या ताटामध्ये मसाला घेतला होता त्याच ताटामध्ये मी पाणी घालून घेतले। एक कपभर पाणी घातले। वांग शिजण्यापुरतं आपल्याला पाणी घालायचे, खूप जास्त पाणी नाही घालायचे। मिक्स करून घेऊयात आणि आपल्याला हे 10 ते 15 मिनिटं वांग शिजवून घ्यायचे झाकून बारीक गॅसवरती। अधूनमधून 1-2 वेळा हलवून घ्यायचं, जेणेकरून वांग एकसारखं भाजेल सगळीकडे। बारीक गॅसवरती 10 ते 15 मिनिटांमध्ये वांग छान शिजतं। 10 मिनिटं झालेले आहेत। छान असं आपलं वांग शिजलेलं आहे, बघूनच तोंडाला पाणी सुटलंय। मस्त असं वांग तयार आहे। ज्वारीच्या भाकरीसोबत हे वांग खायला खूप छान लागतं। नक्की बनवून बघा।
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.